नमस्कार मित्रांनो. तर संडेच्या निमित्ताने आज आम्ही बाहेर पडलो आहोत. मुलांना कुठे न्यायचं हा विचार करता करता माझ्या नवऱ्याने फंकी मंकी नेटवर सर्च केलं आणि मग आम्हाला कळलं की हे लहान मुलांसाठी खेळण्याचं एक छान ठिकाण आहे. सो आता आम्ही एन्जॉय करत करत ऑटो केली आहे. चाललो आहे आम्ही त्या दिशेने. चेंबूरला हे आहे. धारावीमधून आम्ही ऑटो पकडली आणि आता चेंबूरपर्यंत आम्हाला जायचे आहे. सो तिकडे गेल्यानंतर आम्हाला कळणार की त्याची एंट्री फीस जी आहे ती काय आहे. नेटवर त्यांनी 650चं मेन्शन केलं होतं, पण तरीसुद्धा आम्ही दोघं नवरा बायको, आमची 2 लहान मुलं, एक 1.5 वर्षाची आणि एक 3 वर्षाचा, आणि त्याचसोबत आमची दुसरी मुलगी जी आहे ती आहे 13 वर्षाची. सो आता तिची एंट्री फी लागते की नाही ते आम्हाला तिथे गेल्यावर कळेल. आणि दुसरी गोष्ट, आज अजिबात संडे असूनही ट्रॅफिक नाही भेटले आम्हाला. सो आता आम्ही चाललो आहे ऑन द वे आणि आम्ही मस्त मस्ती मजा करतच चाललेलो आहे. ट्रॅफिक नसल्यामुळे आम्ही वैतागत सुद्धा नाही आहे. एक्साइटमेंट आहे तिकडे जाण्याची. ही माझी परी, छोटीशी परी, ती झोपीला आलेली आहे. पण आय गेस तिकडे जाईपर्यंत हिने झोपावं नाही म्हणजे मिळवलं. नाहीतर आम्ही एंट्री करायला आणि आमच्या परीबाईनं झोपायला एकच व्हायचं. तसं झोपली तरी आम्ही तिला उठवू, नो मॅटर. पण आता बघू पुढे काय करते आमची परीबाई. ट्रॅफिक जरी नसली तरीही हे असे रस्ते फोडलेले जेव्हा असतात ना रस्त्यांचं काम करण्यासाठी, तेव्हा माणूस खूप इरिटेट होतो. कारण की रस्ते फोडल्याच्या वेळी गाडी चालायला जागाच नसते, पण त्यामुळे थोडासा इरिटेट होतो. आता माझ्या नवऱ्याने लोकेशन ऑन केलेलं आहे आणि ऑटोवाल्याला सांगत आहे की कुठे जायचंय, कसं जायचंय. सो आम्हाला वाटतंय की हे ऑन द वे रोडवर तर नसावं, म्हणजे फ्रंट रोडला नसावं. सो मे बी हे जरा आतल्या बाजूला आहे. सो थोडंसं कन्फ्यूज वाटतंय की इतकं छान फंकी मंकी नाव आहे, सगळं काय आहे, हे रोडच्या स्पॉटला नाही आहे. मग लोकांना कळणार कसं? हे असं आतमध्ये गल्ली मारून जावं लागतंय. तर बघूया काहीतरी. आता इथे खूप कमर्शियल एरिया दिसतोय हा. म्हणजे इथे काहीतरी कंपन्या, परत गाड्यांचे कसले कसले वेअरहाऊस आहेत, प्लस गाड्यांचे असे काय बोलतात त्याला, गॅरेजेस वगैरे आहेत जिथे गाडी बनते. रॉयल एनफिल्डचं एक आहे, आणि KN कुठली गाडी आहे त्याचं एक आहे. सो आता आता जरा आम्हाला भीती वाटते की नक्की हा प्लेस कसा असेल, कारण की प्लेस तर एकदमच बेकार वाटतोय. फायनली आम्हाला फंकी मंकी हे नाव तर दिसलेलं आहे. बापरे, हे जरा डेंजरस दिसतंय. एका दादांनी आम्हाला सांगितलं की आतमध्ये जावा, जरा पुढे असेल. पण तरी आता आमच्या मनामध्ये थोडीशी भीती होती की असेल नसेल, आणि असेल तरी कसं असेल, कारण की एरिया जरा जास्तच डेंजर दिसतोय. ह बघू, लेट्स सी. इथे तर सगळे वेअरहाऊस वगैरे दिसत आहेत, गाड्या, गॅरेजेस, भरपूर काही. मे बी फंकी मंकी आता आलेलं आहे. आणि आता बघू, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. कसं आहे ते बघू. आता माझी परी फायनली झोपली. हे देवा, आता कसं व्हायचं बघू. तिला उठवायचं आणि आता फायनली आमचा प्रवेश होणार आहे आतमध्ये. बाकीच्यांचा जर झालेला आहे. ओ ओ ओ, जरा जास्तच अपेक्षेपेक्षा छान दिसतंय. इथे कोणाची तरी बर्थडे पार्टी आहे मे बी. वाव, नॉट बॅड. छान आहे, छान आहे, छान आहे. बर्थडे पार्टी आहे, स्पायडरमॅनची थीम आहे. आणि वाव, राईट, तर खूप छान छान आहे तिथे खेळायसारख्या. आणि 6 ते 3 वर्षापर्यंत आणि 3 ते 12 वर्षांपर्यंत मुलांच्या राईड्स आहेत इथे. सो बघूया काय काय राईड. फायनली आतमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे. इथे काहीतरी गिटारचं लागलेलं आहे, सॉरी गिटार नाही, पियानो. आणि इथे काय आहे, राऊंड राऊंड राऊंड. वाव, आमची दीदी पार्थला आमच्या राऊंड 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 करते. सगळं त्याला चक्कर येईपर्यंत आम्ही त्याला राऊंड राऊंड राऊंडच करणार आहे. कारण की तोही झोपेला आलाय, तर त्याची झोप उडवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि वाव, इथे काय 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 दिसतंय इथे.
बॉल्स, एवढे सारे बॉल्स. वाव. आता आम्हाला ते घसरगुंडी खेळून आम्ही सगळे खाली आलेलो आहोत त्या बॉल्समध्ये पाठच्या साईडने. आणि आता आम्ही व्हिडिओ जरा विसरून गेलेलो होतो, पण म्हणून मी माझ्या नवऱ्याच्या हातात मोबाईल दिला आणि म्हटलं जरा आमचे व्हिडिओज काढा. आणि आम्ही मस्त बॉलमध्ये एन्जॉय करत होतो. भारी वाटत होतं. आल्या आल्या मस्त बसून खेळायचं म्हणजे वाह, ती मज्जाच वेगळी आहे. कारण की आल्या आल्या जर आम्हाला घसरगुंड्या वगैरे भेटल्या असत्या तर खरंच अजून बोर वाटलं असतं. बट मस्तपैकी बसून तिथे. आणि हो, एंट्री फी याची होती 650, बट आम्हाला त्यांनी 800 घेतली. आता तुम्ही विचार करताल की 800 कसले. सो 650 मुलाचे आणि त्या मुलासोबत आम्ही दोघं नवरा बायको आणि आमची दीदी असं आम्ही तिघे होतो. त्यामुळे त्यांनी आमचे फायनली 800 घेतले. बट आम्हाला तरी असं वाटतं की 800 वर्थ आहेत, नॉट बॅड. आणि आता इथे तुम्हाला स्पायडरमॅन दिसेल. हा स्पायडरमॅन बर्थडे बॉय सोबत आहे. त्यांचा काहीतरी पर्सनल फोटोशूट चालला होता. सो ते पुढे पुढे पळत होते आणि त्यांच्या मागे त्यांचा कॅमेरामॅन. आता दुसऱ्या राईडकडे चाललो आहे आम्ही. आता हे कुठे नेते आमची दीदी आम्हाला. काट्या काट्यांचा एक खांब उभा आहे. त्याच्या पुढे काट्या काट्यांचाच एक बॉल देखील आहे. आमची परीबाई कशी जाणार आतमध्ये. मुलांना इथे आम्ही फर्स्ट टाइम आणि इतक्या प्ले झोनमध्ये फर्स्ट टाइम आल्यामुळे मुलं छान एन्जॉय करतात आणि खरंच खूप बेस्ट आहे हे. बापरे, आता हे चढून वरती जायचं आहे. आणि सिरियसली हे चढताना तर काही वाटलं नाही आम्हाला, पण घरी आल्यावर माझे खूप पाय दुखत होते. माझेच नाही तर सर्वांचेच. इथून वरती जाऊ नाही शकत. हे खाली यायचा रस्ता आहे. टायरमध्ये बसून घसरगुंडी खेळत यायचंय खाली. मग आमचं काही वर जाऊन काम नव्हतं, कारण की म्हणजे नवरा गेला होता माझा वरती, पण मी त्यांचे व्हिडिओ काढण्यासाठी खाली उभा होते. बाय द वे हे मोठ्या मुलांसाठी नव्हतं. तर ती लेडी म्हणाली आमच्या दीदीला की तू बस आणि बाळाला तुझ्या मांडीवर घे. पण दीदीही खेळू शकते कारण की 14 वर्ष लिमिट आहे याची. सो आमची दीदी आहे 13 वर्षाची आणि तिने पार्थला आमच्या मांडीवर घेतलं आणि आता ती खाली येणार. बॅड लक म्हणजे याचा यूज आम्हाला नाही करता येणार आहे. भारी सिस्टम आहे ना. म्हणजे तो टायर परत तिने त्याला रशी बांधून ठेवलेली आहे आणि तो तिने परत तसाच वरती ओढला. नाहीतर मी विचार करत होते आता हा वर कसा. हे पहा, इथे आपण उभं राहून नाही काही काही ठिकाणी जाऊ शकत. आपल्याला असं गुडघ्यांवर रांगून जायचंय, कारण की लहान मुलांचं असल्यामुळे ते त्यांच्या हाईटनुसार बनवलेलं आहे. आणि इथे माझा नवरा पिंजऱ्यामध्ये अडकलेला वाघ कसा असतो तसा दिसतो. आणि मी त्याला जंगली विल्ली म्हणून चिडवत होते. आणि हे आमचं छोटंसं पिल्लू. ह्याला तर असं वाटत होतं की कुठे आणून ठेवलंय आणि आम्हाला तर आता इथेच राहायचंय. अशा टाईपमध्ये माझी दोन्हीही बाळं खूप छान एन्जॉय करत होते, खेळत होते. परीला खूप सॉफ्ट सॉफ्ट लागत होतं. तशी ती चालते, पण ती मस्त फुल मज्जा घेत होती सगळ्या गोष्टींची. आणि हा एक डेंजर रस्ता ज्याच्यावरून मी नाही गेले, कारण की माझ्या कडेवर परी होती, म्हणून मी दुसऱ्या रस्त्याने वळवून गेले. हे असेच छोटे छोटे रस्ते केलेले आहेत जाण्यासाठी. म्हणजे पायऱ्या पायऱ्या नाही आहेत, पण अशा सॉफ्ट अशा त्यांनी पायऱ्यांसारखंच केलेलं आहे. कारण की मुलं पडली वगैरे तरी त्यांच्या डोक्या बिक्याला लागणार नाही अशी पूर्ण त्यांनी त्याची काळजी घेतलेली आहे. मूल कुठूनही कसंही पडलं तरीही त्याला कुठेच काहीच लागणार नाही. आणि इथे भल्या मोठ्या मोठ्या 4 घसरगुंड्या होत्या, ज्या की खरंच खूप छान होत्या. इव्हन आम्ही सुद्धा त्या घसरगुंड्यांवर खेळलो. हे पहा, आता पार्थला खाली ढकलण्याचा प्रयत्न करतोय त्याचा डॅडा, पण मला नाही वाटत हा खाली येईल, कारण की हा एक नंबरचा घाबरट मुलगा आहे. सो त्याच्यासाठी आता आम्हाला वर जावं. इथं माझं पिल्लू झोके घेतंय. वा 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 वा, दीदीने हा झोका शोधून काढलाय. तिथे एक छोटासा झोका आहे आणि तोही खूप कमी हाईटवर. आणि हा फक्त 6 महिन्यांच्या पुढील वर्षाच्या आतील बाळांसाठी 3 वर्षापर्यंत खेळू. आता फर्स्ट फ्लोअर झाला. आता आम्ही चाललोय सेकंड फ्लोअरवर. चढण्यासाठी असं खूप छान केलेलं आहे त्यांनी, जसं की आपण मगाशी बघितलं. काही नाही, मस्त मज्जा येते आणि दमायला पण होतंय, कारण की घरात बसून बसून अवजड झालेलं शरीर कधीतरी मेहनत करतं.
तेव्हा ते खूप दमतं. हे काहीतरी आहे, पण ते आम्ही ट्राय नाही केलं. दमला बिचारा माझा नवरा, दमला मुलांच्या पाठी पळून पळून. घाम सुटला त्याला. खरंच इथे मुलं एन्जॉय करतात, त्यांच्यासोबत आपणही एन्जॉय करतो, पण कसरत मात्र खूप होते. हे ऑल ओव्हर 2 फ्लोअरचं आहे हे खेळायचं. आता आम्ही घसरगुंड्या खेळून खाली येतोय. आणि आम्ही मधून-मधून अडकत होतो. जीन्स असल्यामुळे आम्ही सरळ खाली नव्हतो येत, पण मजा आली. आपलं 1 वर्षाचं बाळही इथे खूप छान एन्जॉय करू शकतो. मुळात त्याला इथे काही लागण्याची भीती नाहीये, म्हणून छान. मुलांनी खरंच खूप एन्जॉय केला. आम्हीही खूप एन्जॉय केला. एन्जॉय करून आम्हीही दमलो, मुलेही दमले. पण पैसा वसूल जागा आहे ही. म्हणजे इतका पैसा वसूल जागा आहे, की मुलं खूप सॅटिस्फाय, बोरिंग नाही झाले. ना मुलं बोरिंग झालो, ना आम्ही बोरिंग झालो. मुलं छान स्टार्ट टू एंड खेळत होती. ₹800 म्हणजे आम्हाला नथिंग वाटले आमच्या 5 लोकांसाठी. सर्व काही खेळून बघून झाल्यानंतर आम्ही परत या बॉल सेक्शनमध्ये आलो. म्हणजे हे ते खालचंवालं बॉल सेक्शन नव्हतं, हे वरचं एक बास्केटबॉल आणि त्याच्यापुढे हे छोटूसं बॉलचं होतं. छोटूसं नाही, बऱ्यापैकी होतं आणि तिथे असंख्य बॉल टाकलेले होते आणि तिथे आता काही फक्त मुलांचे वगैरे फोटोज, व्हिडिओ झाले होते. मग आता आमचं काहीतरी पाहिजे म्हणून आम्ही इथे स्लो मोशन व्हिडिओ काढले आणि फक्त व्हिडिओपुरतंच हे खेळलो नाही आम्ही, पण आम्ही खूप मज्जा केली. खूप म्हणजे खूप. म्हणजे मुलांचं तर सोडा, पण या ठिकाणी आमची ही भरपूर मजा झाली. आणि माझ्या नवऱ्याला तर म्हणजे तो बोरिंग आम्ही त्याचं नाव पाडतो. पण त्यानेही या जागी भरपूर एन्जॉय केला. म्हणजे पुन्हा-पुन्हा यावं अशी ही जागा होती. तर तुम्हीही कधीही कुठे तुम्हाला मुलांना किंवा पाहुणे आले त्यांना घेऊन जायचं म्हटलं, तर सिरियसली ही जागा त्यासाठी बेस्ट आहे. फंकी मंकी. आणि इतका मेहनतीने मी हा व्हिडिओ केलाय, काढलाय. तुम्हाला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्यात. प्लीज व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मुंबईमधील तुम्हाला कुठल्या ठिकाणाबद्दलची माहिती पाहिजे असेल, तर आवर्जून कमेंटमध्ये लिहा. आम्ही पुढचा व्हिडिओ नक्कीच त्याच्यावर लवकरात लवकर बनवू. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक यू.